हॅलो, हॅलो एव्हरीवन. आपण आज हनीबीचे डिसीज बघणार आहोत. म्हणजे हनीबीचं पूर्ण बघणार आहोत की क्वेश्चन हनीबीवरनं येऊ शकतात. हनीबी ओनली आपण फक्त क्वेश्चन बघणार आहोत. फक्त क्वेश्चन्स, आपण कुठल्याही कन्सेप्ट इथं शिकणार नाही आहोत. कन्सेप्ट बघणार आहोत की कुठले क्वेश्चन एक्झामला येऊ शकतात. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनेच फक्त आपण इथं क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे. पहिला क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की हनीबी यांची ऑर्डर काय, फॅमिली काय. तर ऑर्डर आहे हॅनोप्टेरा. इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकतो. नंतर तुम्हाला विचारतील ऑर्डर, फॅमिली विचारतील तुम्हाला ते एपीडी. नंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात की जे बघा क्वीन असते. आपण कन्सेप्ट बघणार नाही आहोत, त्यामुळे मी तुम्हाला इथं डिटेल एक्सप्लेन नाही करणार की क्वीन कशी तयार होते, वर्कर कसे तयार होते किंवा टून कसे तयार होतात. फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एवढं लक्षात ठेवा की जी क्वीन असते ती फर्टाईल असते, म्हणजे ती खूप सारे एग्स देत फर्टाईल असते क्वीन. जे वर्कर असतात ते स्टेराईल असतात, म्हणजे वर्कर कुठल्याही प्रकारचे एग्स प्रोड्यूस करत नाही आणि ते अनफर्टिलाइज एग पासून बनतात. ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, इतकी काही इमर्जन्सी गरज नाही इथं. ठीक आहे. जे ड्रोन असतात मेल ते असतात. त्याच्यामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला इथे येऊ शकतो की त्यांच्यामध्ये स्टिंग अबसेंट असतं. ठीक आहे. स्टिंग अबसेंट, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्टिंग नसतो. स्टिंग अबसेंट. क्वेश्चन झाले 3 क्वेश्चन. ठीक आहे. नंतर बघा, आता टर्मिनॉलॉजीवरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो हनीबीच्या. बघा, टर्मिनॉलॉजी 3 व्हेरी इम्पॉर्टंट. पहिली टर्मिनॉलॉजी ऍब्स्कॉन्डिंग. स्कॉन्डिंग म्हणजे जेव्हा एखादी जी इथं कुठंतरी एक पूर्ण कॉलनी आहे बीएसची, पूर्णची पूर्ण कॉलनी जेव्हा दुसरीकडे ट्रान्सफर होतं. ठीक आहे. कुठल्या तरी एका ट्रीजवर इथं आहे आणि ते दुसऱ्या कुठेतरी जाते. पूर्णची पूर्ण कॉलनी जेव्हा ट्रान्सफर होते त्याला आपण म्हणतो ऍब्स्कॉन्डिंग. पूर्णची पूर्ण कॉलनी ट्रान्सफर झाली, आपण त्याला म्हणतो ऍब्स्कॉन्डिंग. कळालं तुम्हाला? ऍब्स्कॉन्डिंग म्हणजे कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ कॉलनी. कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ कॉलनी. नंतर सेकंड टर्मिनॉलॉजी तुम्हाला विचारू शकतात ते स्वार्मिंग. स्वार्मिंग म्हणजे काय? याच्यामध्ये काय असतं की क्वीन प्लस काही बीज, फ्यू बीज ह्या फक्त ट्रान्सफर होतात. ठीक आहे. स्वार्मिंग मध्ये काय होतं, काही क्वीन म्हणजे जी क्वीन असते तिला वाटतं की चला आपण काही बीजला घेऊन दुसरीकडे कॉलनी इस्टॅब्लिश करू, तेव्हा टेस्टला म्हणतात स्वार्मिंग. ऍब्स्कॉन्डिंग मध्ये पूर्णचं पूर्ण फुल कॉलनी ट्रान्सफर होते. इथं क्वीन प्लस फ्यू बीज. आणि थर्ड तुम्हाला टर्मिनॉलॉजी विचारतील ते सुपरसिडन्स. व्हेरी इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आहे. सुपरसिडर मध्ये काय होतं की जी ओल्ड क्वीन असते, ओल्ड क्वीन रिप्लेस करते. ओल्ड क्वीन रिप्लेस बाय डॉटर क्वीन. म्हणजे आता एखादी जी कुठली पण एक क्वीन असते तिला कधी ना कधी तर रिप्लेस व्हायचं असतं. मग जेव्हा एखाद्या ओल्ड क्वीनला कुठली तरी डॉटर क्वीन रिप्लेस करते, आपण त्याला म्हणतो सुपरसिडन्स. ठीक आहे. हे 3 कन्सेप्ट तुमचे याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. अजून बघा, हनीबीज मध्ये अजून काय क्वेश्चन येऊ शकतात. हनीबीज मध्ये अजून हनीचं कंपोजिशन तुम्हाला विचारू शकतात की हनी मध्ये किती पर्सेंट काय असतं. तर बघा, हनी मध्ये 15% प्रोटीन, नंतर 15% शुगर, नंतर 70% वॉटर. हे जे मी तुम्हाला कंपोजिशन सांगितलंय हनीचं नाहीये, हे रॉयल जेलीचं कंपोजिशन. ठीक आहे. हनी तुम्ही काढून टाका, ते बाय मिस्टेकली हनी बोललं गेलं. रॉयल जेली, हे रॉयल जेलीचं कंपोजिशन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, रॉयल जेलीचं कंपोजिशन आहे. रॉयल जेलीचं. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की म्हणजे एक डान्स असतो बी मध्ये, बीचे डान्स कुठल्या सायंटिस्टने दिले. तर बी डान्स दिले कार्ल व्हॅन फ्रिश. यांनी एक बुक पण हनीबीज मध्ये लिहिलेलं आहे, त्याबद्दल आपण इथं बोलणार नाही आहोत जास्त. बघा, आणि अजून तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारू शकतात की डिफरंट डान्स. राऊंड डान्स बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. राऊंड डान्स
तो राऊंड डान्स असतो तो शॉर्ट इंटरव्हल साठी असतो, 50 मीटरच्या जेव्हा फ्लाईट असते त्यांची छोटी तेव्हा. नंतर जो विगल डान्स असतो त्यांचा, हा एक फर्स्ट डान्स आणि सेकंड डान्स आहे त्यांचा वॅगल डान्स. आता यांचे डायरेक्शन कसे असतात, त्यांचे पण स्पेसिफिक डिझाईन असतात की ते कुठल्या प्रकारे डान्स करतात, पण ते इथं डिटेल बघणार नाही होत काही. ठीक आहे. हा जो विगल डान्स असतो हा त्यांना डायरेक्शन आणि डिस्टन्स साठी इम्पॉर्टंट असतो. म्हणजे ते त्यांना या डान्सवरून त्यांना कळतं की किती लांब, म्हणजे दुसऱ्या बीजना ते कळवतात की कोणत्या डायरेक्शनला आणि किती लांब तिथून त्यांना फूड मिळालेलं आहे, म्हणजे हनी मिळालेलं आहे. ठीक आहे. डिस्टन्स. ठीक आहे. वेगळं डान्सने त्यांना काय करतं, डायरेक्शन आणि डिस्टन्स, आणि राऊंड डान्सने ते एकदम छोटे स्मॉल शॉर्ट डिस्टन्स साठी असतो, म्हणजे शॉर्ट म्हणजे जवळपास काहीतरी त्यांना असं वाटतं. ठीक आहे. आणि जे पोलन बास्केट असते, पोलन बास्केट व्हेरी इम्पॉर्टंट, हा खूप वेळा एमसीआरने विचारलेला क्वेश्चन आहे. पोलन बास्केट ती असते हाइंड लेगला, मला माहिती सगळ्यांना हाइंड लेगला असते म्हणून. आणि त्याला आपण म्हणतो म्हणजे कुठे स्पेसिफिकली कॉर्पिक्युला टिबिया. ठीक आहे. क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. नंतर तुम्हाला टाइप्स येऊ शकतात हनीबीचे. तो फर्स्ट टाइप्स म्हणजे एपिस डोर्साटा. त्यात एपिस डोर्साटावरती काय क्वेश्चन विचारू शकतात, तर ते विचारू शकतात की लार्जेस्ट बी, ही लार्जेस्ट एपिस डोर्साटा इज द लार्जेस्ट, हिला ऑर नेम काय आहे तर हिला आहे रॉक बी, हिला ऑर नेम काय आहे तर हिला आहे जायंट बी. नंतर क्वेश्चन काय येऊ शकतो अजून, येऊ शकतो की लिटल बी, सायंटिफिक नेम एपिस फ्लोरिया. हे कसं लक्षात ठेवायचं, हे म्हणजे याची एक ट्रिक होती, एक आम्ही लक्षात ठेवलेली. जी लिटल बी नाही खूप छोटी, मग फ्लावर कसे खूप छोटे छोटे असतात, मग लिटल बी एपिस फ्लोरिया. स्मॉलेस्ट असते, स्मॉलेस्ट. बघा लार्जेस्ट विचारली तुम्हाला तर एपिस डोर्साटा, आणि स्मॉलेस्ट विचारली तर लिटल बी. नंतर नेक्स्ट आहे तुमचं बीज मध्ये टाईप एपिस सेरेना इंडिका, एपिस सेरेना इंडिका. आता बघा त्याच्या नावामध्येच इंडिका म्हणजे इंडिया तुम्ही लक्षात ठेवायचं, आणि डोमेस्टिकेटेड की आपण हिला म्हणजे ही कुठल्याही प्रकारची टॉक्सिक बाकीच्यांसारखी नाहीये. ठीक आहे. ही डोमेस्टिकेटेड बीज. जर का तुम्हाला विचारले की कुठली बीज डोमेस्टिकेटेड आहे तर तुम्ही एपिस सेरेना आन्सर द्यायचं. नंतर फोर्थ इटालियन बी. इटालियन बी म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो, त्याला आपण ऑर मध्ये युरोपियन बी म्हणतो. इटली कुठे आहे तर युरोपमध्ये. एक कमर्शियल पर्पज साठी यूज केलेली बी असते, कमर्शियल पर्पज व्हेरी इम्पॉर्टंट. क्वेश्चन मध्ये आलं की कुठल्या बीजला कमर्शियल पर्पज यूज करतात तर इटालियन बी, आणि हे हाय इल्डर असते, सगळ्यामध्ये जास्त इथं हनी असते, हाय इल्डर, व्हेरी इम्पॉर्टंट. ऑब्व्हियसली आता जर का कोणाला पण हनी बीज रेअर करायची तर ते कुठले बी यूज करतील, इटालियन बीज, कारण सगळ्यांचा एकच मोटिव्ह असतो की त्यांना सगळ्यात जास्त इल्ड पाहिजे असतं हनीचा. आणि हिचा एक म्हणजे हिचं खूप व्हेरी इम्पॉर्टंट फीचर असं आहे की लेस लेस प्रोन टू स्वार्मिंग, हे स्वार्मिंग साठी जास्त म्हणजे जास्त स्वार्म नाही करत. ठीक आहे. लेस प्रोन टू स्वार्मिंग. अजून काय तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की सगळ्यात जास्त हनी प्रोड्यूस करणारं स्टेट कुठलं तर पंजाब. नंतर तुम्हाला येऊ शकतो एक ग्लोसा, हे माउथ पार्ट असतो, ग्लोसा इज द माउथ पार्ट ऑफ वर्कर बी, माउथ पार्ट ऑफ वर्कर बी. नंतर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो याच्या हनीबीज मध्ये की बी मिल्क इज अ सिक्रेशन ऑफ फॅरेंजियल ग्लँड. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. बी मिल्क सिक्रेशन ऑफ फॅरेंजियल ग्लँड, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा हे जे मी इतके क्वेश्चन घेते हे सोडून तुम्हाला हनीबीवरती काहीच क्वेश्चन येऊ शकत नाही दुसरा. ठीक आहे. अजून इम्पॉर्टंट बघा हनीबीज वरती अजून तुम्हाला क्वेश्चन त्याच्या डिसीज वरती येऊ शकतो. बघा एक व्हेरी इम्पॉर्टंट डिसीज आहे, त्याचं नाव बघा आयसले ऑफ वेट. तर हा माइट्स मुळे होणारा डिसीज आहे त्यांना. मी फक्त इथं फक्त वन लाईनर क्वेश्चन आणि आन्सर घेतोय, इथं कुठल्याही प्रकारचा आपण कन्सेप्ट शिकत नाही आहोत. ठीक आहे. अजून नंतर बघा क्वेश्चन्स, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन नंतरचे. अजून तुम्हाला क्वेश्चन ब्रूड.
सॅक ब्रूड इम्पॉर्टंट. सॅक ब्रूड जो त्यांचा डिसीज आहे त्यांना होतो, तो व्हायरल डिसीज आहे. तुम्हाला येईल की सॅक ब्रूड इज अ व्हायरल बॅक्टेरियल फंगल, तर सॅक ब्रूड इज अ व्हायरल. ग्रेटर वॅक्स मॉथ आणि लेसर वॅक्स मॉथ. ग्रेटर वॅक्स मॉथ आणि लेसर वॅक्स मॉथ यांचे सायंटिफिक नेम व्हेरी इम्पॉर्टंट. ग्रेटर वॅक्स मॉथ, आणि तुम्हाला विचारते ग्रेटर वॅक्स मॉथ आणि जो लेसर वॅक्स मॉथ आहे ही कशाची पेस्ट आहे, तर ही बीचची पेस्ट आहे. तर देखो बघा की जे ग्रेटर वॅक्स मॉथ आहे त्यांचं सायंटिफिक नेम आहे जिलेरिया. एकदा क्रॉस चेक करून घ्याल तुम्ही, हेच पण मेलोनेला. नंतर लेसर वॅक्स मॉथ सायंटिफिक नेम आहे चरोला ग्रेसेला. नंतर अजून व्हेरी इम्पॉर्टंट मला क्वेश्चन येईल की स्टिंगलेस बी. स्टिंगलेस बी वरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त. स्टिंगलेस बी. तर बघा स्टिंगलेस बी त्याला आपण म्हणतो, त्याला खूप खूप सारे नेम आहे त्याला. आपण म्हणतो डॅमर बी. नाही तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये की डॅमर बी इज अ स्टिंगलेस और नॉट स्टिंगलेस. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो मॉस्किटो बी. तिचं सायंटिफिक नेम व्हेरी इम्पॉर्टंट. एकतर म्हणजे तिला दोन नाव आहे, एक तर मेलीपोना, एक पेनिस, दुसरी ट्रायगोना इडिस. तुम्ही एकदा यांचे नाव क्रॉस चेक करून घ्याल. तुम्ही फक्त मेलिपोना आणि हे ट्रायगोना हे दोन नाव व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवा की स्टेनलेस बी साठी युजफुल आहे खूप. त्यानंतर तुम्हाला हनीबीज मध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप कमी, आणि एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तुम्हाला ते हनीचे कंपोजिशन तुम्ही बघून घ्यायचे काय, तर हनीचे कंपोजिशन प्लस एक नॉक्च्युरनल फ्लाईट असते त्यांच्यामध्ये. नॉक्च्युरनल फ्लाईट. ह्या फ्लाईट मध्ये काय होतं की जेव्हा क्वीन काही ड्रोन्सला घेऊन बाहेर मीटिंगसाठी, म्हणजे एक मीटिंगची फ्लाईट असते, त्याला म्हणतात नॉक्च्युरनल फ्लाईट. बस इतकंच तुम्ही लक्षात ठेवा. आपण जेव्हा पूर्ण हनीबीचे पूर्ण लेक्चर फुल लेक्चर मध्ये बघू कन्सेप्ट काय असतात. तर अजून मी बघतो काही क्वेश्चन राहिलेत का. मॅन्डिबल यूज, त्यांचा मॅन्डिबल यूज करतात ते पोलन इंजेक्शन अँड मोल्डिंगसाठी. ठीक आहे. आणि नंतर थॅसॅक ब्रूड, स्टोन ब्रूड आणि फाउल ब्रूड हे डिसीज पण एकदा तुम्ही बघून घ्या. आणि अमेरिकन फाउल ब्रूड त्यात तो होतो पिनिबॅसिलस लार्वामुळे. ठीक आहे. बस हे सोडून तुम्हाला हनीबीज मध्ये बस काही इम्पॉर्टंट नाही अजून. आणि हनीबी इज अ सोशल इन्सेक्ट. हनीबी इज अ सोशल इन्सेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण नेक्स्ट एका सिरीज मध्ये म्हणजे छोट्या छोट्या असे इम्पॉर्टंट घेत चालू. ठीक आहे. कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली तर.